दंडवत हो. पण आवाज कमी येईल. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी असल्यामुळे असा थोडंसं हे होणार आहे. निरुक्त शेष या धर्मवार्तेमध्ये आपण आज भेटतो आहोत. आज तारीख आहे 12 एप्रिल. 12 एप्रिल ते 18 एप्रिल अशा 6-7 दिवसामध्ये मी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं मिरी हे ठिकाण, या ठिकाणी ज्ञानप्रबोध ग्रंथाच्या धर्मवार्तेसाठी इथे उपस्थित आत्ता झालो आहोत. इथल्या सर्व स्थानांचं वंदन चिंतन घडावं या दृष्टिकोनातून अगोदर थोडीशी त्याच्याबद्दल मी माहिती आपल्याला देतो आणि मग आपण आपल्या विषयाकडे येणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं हे मिरी हे ठिकाण. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरार्ध कालखंडामध्ये नेवाशावरून आले. नेवासा रांजणगाव, त्याला आववेस रांजणगाव असं म्हणतात, अशा या ठिकाणी सर्वज्ञांचं आगमन झालं. असं हे महत्त्वपूर्ण ठिकाण ज्यामध्ये मिरी हे गाव आहे. मंदिराच्या प्रांगणामध्ये आहे. हा मंदिराच्या प्रांगणाचा पूर्ण परिसर आहे. इथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं उत्तरार्ध कालखंडामध्ये आगमन झालं भक्त परिवाराच्या सहित. तर असं हे मिरी हे ठिकाण. यामध्ये आपल्याला या मुख्य मंदिरामध्ये 4 इतर स्थानांचे ओटे, एक मुख्य स्थानांचा ओटा पाहायला मिळतो आणि बाहेर असलेलं एक स्वतंत्र एक स्थान. अशा प्रकारचं मिरी हे ठिकाण. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या वेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला येथे महालक्ष्मीचं मंदिर होतं आणि या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये सर्वज्ञांचं या ठिकाणी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं 20 दिवसाचं अवस्थान झालं. सर्वसाधारणतः लीळाचरित्राच्या किंवा ब्रह्मविद्याशास्त्राच्या संदर्भामध्ये आपल्याला या सर्व गोष्टींची जाणीव आहे. एक दिवसाचं जे जिथे मुक्काम असतो त्याला वसती स्थान असं म्हणतात. जिथे काही वेळासाठी आसन झालेलं आहे त्याला आसनस्थान असं म्हणतात. 1 रात्र 2 दिवस किंवा 2 रात्र 1 दिवस जिथे वास्तव्य आहे त्याला पुढी वसती स्थान असं म्हणतात. 3 दिवसापासून 12 दिवसापर्यंत अवस्थान स्थान आणि मग 12 दिवसाच्या पुढे जितकाही कालखंड वास्तव्य झालं त्याला महास्थान असं म्हणतात. तसं मिरी 20 दिवसाच्या वास्तव्यामध्ये याला महास्थानामध्ये याची गणना होते. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या वेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला अनेक भक्त परिवार त्यांच्या सोबत होता. असं हे महत्त्वपूर्ण ठिकाण. या मिरीच्या वास्तव्यामध्ये 20 दिवसाच्या वास्तव्यामध्ये तिन्ही त्रिकाळ पूजावसर या ठिकाणी संपन्न होत असायचे आणि या तिन्ही त्रिकाळ पूजावसराच्या संदर्भातून वेगळे वेगळे लीळा संदर्भ आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर हे सर्व लीळा संदर्भ मी अगदी थोडक्यात आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. अगोदर मी तुम्हाला स्थानांचं दर्शन घडविलं आणि आता आपण वळतो आहोत आपल्या लीळा चिंतनाकडे. ज्या लीळा चिंतनामध्ये आपल्याला सर्व श्रुत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं मिरी या ठिकाणी वास्तव्य झालं आणि या वास्तव्यामध्ये या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये सर्वज्ञांच्या सोबत अनेक भक्त परिवार आहे. ज्यामध्ये नागदेवाचार्य आहेत, बाईसा आहे, रामदेव दादोस आहेत, त्यांची माता राणाईचं आहे, मार्तंड आहेत, नाथोबा आहे आणि ही सगळी मंडळी इथे या ठिकाणी वास्तव्याला आहे. आणि मग एक वेळेला नागदेवाचार्यांनी स्वामींना प्रश्न केला. जी म्हणाले निषेध काळी म्हणजे काही काळादेखील वर्तन निषेध कसं चुकवावं, विधी कसा आचरावा आणि निषेध कसा चुकवावा असा सांगणारा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या मिरी या ठिकाणी या मंदिरामध्ये निरूपण करत असताना नागदेवाचार्य विचारतात, अटन करिता कवने काळी वर्तने चुकवावीची. अटनातिक्रमे प्रवास सुरू आहे, मग कोणतं कोणतं वर्तन चुकवलं पाहिजे. थोडक्यात निषेध म्हणजे काय करायला नको असा विचारलेला प्रश्न आहे. आणि सर्वज्ञांनी स्वाभाविकच त्याचं उत्तर देताना वेगवेगळ्या सूत्रांचं निरूपण केलं.
कवनी कवनी ठाई न वसावे, कुठे मुक्काम करू नये, कुठे थांबू नये, कोणत्या झाडाखाली बसू नये, कवना वृक्षाखाली न बैसावे, आणि काही काही न पाहावे, काय पाहू नये. अशा थोडक्यात नकारात्मक विचारलेला प्रश्न. काय करू नये. लक्षात आलं की नाही, ज्या ज्या ठिकाणी न या शब्दाचा वापर असतो तिथे नकारात्मकता असते. पण काय काय करणं टाळलं पाहिजे. आपण सूत्रामधले संदर्भ पाहिले. काही विधिवाक्य असतात, काही निषेध वाक्य असतात. तरी ते निषेध वाक्याच्या माध्यमातून प्रश्न विचारलेला आहे की काही काही चुकवावेजी स्वामींनी काही महत्वपूर्ण आचारपर प्रकरणाच्या सूत्राचं निरूपण केलेलं आहे. यामध्ये सर्वज्ञ असं म्हणतात, काही सूत्रे आपल्या याच्यामध्ये झालेली आहेत. अवेळ सवेळ दुपहार ये तिन्ही चुकवावी, सिंधी नदी दंदी याची या गावान वसावे, फळत्या फुलत्या वृक्षाखाली न बैसावे, उडत पाखरू न पाहावे आणि पाखरीला घोडा न पाहावा. अशा प्रकारची ही महत्वपूर्ण 5 सूत्रे सर्वज्ञांनी या ठिकाणी निरूपण केलेली आहेत. खरं म्हणजे आपल्याला सहज प्रश्न निर्माण होतो, उडत पाखरू का पाहायचं नाही. कारण उडणाऱ्या पक्षासोबतच नकळत आपली मन सुद्धा अवधान तिकडे केंद्रित होतं आणि ते उडत असताना एखाद्या कीटकाचं भक्षण करेल तर ती हिंसा आपल्या डोळ्याला पडते. म्हणून इथे या गोष्टी आपण चुकवाव्यात अशा प्रकारचा सर्वज्ञांचा स्पष्ट आपल्याला निर्देश आहे. पाखरीला म्हणजे शृंगारलेला घोडा. कारण जर घोडा शृंगारलेला असेल तर नकळत का होईना आपल्या मनामध्ये आपल्या पूर्वकल्पना जागृत होतील. घोडा न पाहावा हे सांगण्याचा निर्देश याच्याशी निगडीत आहे. आणि मग इथल्या वास्तव्यामध्ये दादोस पाठीमागे स्वामींना नेवाशाला भेटायला आले आणि ते विचारतात. जीजी म्हणाले की आम्ही आमच्या भेटीचं विधान कुठे पूर्ण करावं, कारण आता उद्यापासून आपलं भेटकाळीच्या विषयाला प्रारंभ होतो आहे. काळीची 8 त्या भेटकाळीच्या 8 सूत्र पाहायला आहे. त्या 8 सूत्रामध्ये त्याच्या पूर्वी जेव्हा नागदेवाचार्य स्वामींना विचारतात आणि सोबत रामदेव दादोस आहेत आणि दादोस असं विचारतात, जीजी म्हणाले भेटकाळीचा विधी कुठे पूर्ण करायचं. स्वामी म्हटले की आम्ही आता इकडे पुढे ग्रामांतर करत आहोत. म्हणाले जीजी मीही आपल्यासोबत येईल. आणि त्यावेळेला दादोसांची माता राणाईसा सर्वज्ञांच्या सोबत नेवाशवण म्हणजे आववेचा रांजणगाव ज्याला म्हणतात तिथे आले आणि मग तिथून पुढे इकडे मिरी या ठिकाणी येऊन पोहोचल्या मंदिरामध्ये. इथे सर्वज्ञांचं 20 दिवसाचं वास्तव्य आहे. एका पाठामध्ये इथे 7 दिवसाचं वास्तव्य, असे 2 मतही आहेत. पण प्राधान्यानं 20 दिवसाच्या वास्तव्याचा संदर्भ हा इथे प्राधान्यानं मानला जातो. तर या पूर्ण दिवसामध्ये रामदेव दादोसांचा उपहार, प्रतिदिनी दादोसांचा उपहार स्वीकारू. बाईसा पूजावसर करायच्या, पण आरोगणा मात्र इथे दादोसांच्या परिवारातून दररोजचा उपहार स्वामींना यायचा. आणि मग 7-5 दिवस एकत्र असायचे. मग आपण या जावं लागीचे, पूर्वोत्तर क्षण दुर्लभ, ही जी भेटीची सूत्रे आहेत ती सर्वज्ञांनी इथे रामदेव दादोसांना निरूपण केलेली आहेत. आणि दादोसांचं वैशिष्ट्य होतं पहा, आल्यानंतर सर्वज्ञांच्या साठी काही पदार्थ द्रव्य आणून अर्पण करायचे आणि दंडवत घालायचे. दंडवत घातल्यानंतर मग पुढे जेव्हा निरोप घ्यायचा त्यावेळेला पुन्हा 5 सुपाऱ्या, 5 पोफळे आसनावर अर्पण करायचे आणि शतभरी दंडवते घालते. साधी गोष्ट नाही. निरोप घेताना 100 दंडवत घालायचे, शतभरी असं म्हटलेलं आहे. आणि मग दादोसा बिढाराला जात असताना मागूत वावली, म्हणजे स्वामींच्याकडे पाठ न दाखवता पाठीमागच्या बाजूने स्वाभाविक पृष्ठविभागाला आपला पृष्ठविभाग स्वामींना दिसणार नाही अशा कुशळतेनं बरोबर पाठीमागे सरकत जोपर्यंत मूर्ती दिसत नाही स्वामींची दिसते आहे तोपर्यंत पाठीमागे सरकत जायचे आणि मग बाहेर गेल्यानंतर आपल्या रस्त्यानं मार्गस्थ व्हायचे. असं असलेलं हे मिरी हे ठिकाण. इथल्या लीळांच्या संदर्भामध्ये या भक्तांचा पूजावसर स्वीकार केला, उपहार स्वीकार केला, त्यांना भेटी, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भजन पूजनादी क्रिया घडल्या, विधिविधान घडले. अशाच प्रकारचा योग आपल्याला घडला पाहिजे अशी आपण प्रार्थना करू शकतो. या लीळा स्मरणामध्ये मिरी या ठिकाणचं लीळा महात्म्य हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे पहा. आणि इथूनच मग साधाईसा स्वामींच्या जवळ होती आणि साधाईसा विचारते. स्वामी तिला सांगतात, बाई महात्मा आता त्यांच्या बिढारा म्हणजे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी चालले, आता तुम्ही पण जा त्यांच्यासोबत. ती म्हणते, जीजी
मला त्यांच्यासोबत नाही, मला आपल्यासोबत पुढे प्रवास करायचा आहे. स्वामी म्हणतात, बाई आता बिढा राजा, तुम्ही एकली जाऊ शकाल, तुम्ही एकटा जाल का? जीजी म्हणाले, मी नक्की एकटी जाईल. आणि मग असं म्हटल्यानंतर ती म्हणते, जीजी मला तुमच्यासोबत पुढे पण यायचं आहे. स्वामी सांगतात, साधे हो, तुम्ही महात्म्य सांगा ते गंगा तीराशी जाल की घाटावर याल, कारण स्वामी इथून पुढे घाटमात्याच्या परिसराकडे निघालेत. जीजी म्हणते, साधाईसा म्हणते, जीजी मी घाटावर तुमच्यासोबत येईल. अर्थात ही गोष्ट बाईसांना आवडलेली नाही. याचं कारण असं, घाटावर दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, पदार्थाचं दुर्भिक्ष आहे, स्वाभाविकच. मग तिथे तुमची व्यवस्था कशी होईल? म्हणून बाईसा कोपते. बाईसा म्हणते, या साधेला कशाला आपल्यासोबत घ्यायचं? कारण जर साधाईसा जर घाटावर आपल्यासोबत आल्या, भिक्षा मागायला पाठा एकटाच आहे, पाठक एकटेच, आणि त्यांच्या भिक्षेतून मग सगळ्यांना किती येणार? त्याच्यातून तुमचे आरोग्याचे पदार्थ काढले जाणार, इतरांना काय काय येणार? म्हणून बाईसाची काही इच्छा नाहीये. पण सर्वज्ञ मात्र या गोष्टीवर ठाम आहेत आणि स्वामी म्हणतात, बाई प्राणियाच्या इष्टा आडणं येई जे की साधाईसाला आमच्या सानिध्यामध्ये पुढे घाटमाथ्याकडे यायचं आहे आणि तुम्ही मात्र त्याला नकार देत आहात, तर ही गोष्ट बरोबर नाही. उलट साधाईसाच्या इष्टरूप क्रियेच्या आड आपण येऊ नये अशा प्रकारचा निर्देश स्वामी इथे बाईसांना करताना दिसतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला दादूसांनी परवंट बांधला, आपलं गाठोडं बांधलं, तयारी वगैरे केली आणि पूजा उत्सव झाला तो पाहिला. मग आसनावर एक पोपळ ठेवलं, दंडवत घातले आणि मागूत वावली, म्हणजे पाठीमागे पृष्ठविभाग आपला दिसू न देता ते तिथून निरोप घ्यायला लागलेले आहेत. मग ते थोडेसे पुढे मार्गस्थ झाले. सर्वज्ञ म्हटले, साधे हो, महात्मा निघाला. पुन्हा स्वामी आठवण करून देतात, तपासून पाहतायत नक्की साधायचा काय निर्धार आहे, तुम्ही पुढे जाताय दादूसांसोबत की आमच्यासोबत थांबता? असं म्हटल्यानंतर ती म्हणेल, जीजी मला तुमच्यासोबतच यायचं आहे. आणि तिचा निर्धार पक्का स्वामींनी जाणितला आणि लक्षात आलं स्वामींच्या की हिला आपल्यासोबतच यायचं आहे. मग सर्वज्ञ असं म्हणतात, ऐसे तरी पैल पाठा देखील हे म्हणाले, आता पुढे पाठक चाललेले आहेत, ते या रस्त्याने गेले, त्या मार्गाने तुम्ही चला, आम्ही पाठीमागून तुमच्याकडे येईल, तुमच्या पाठीमागून आम्ही चालू. आता साधाईसा एकट्या नाही आहेत, साधाईसा सोबत साधाईसाची माता आहे, तिला लहामाईसा असं म्हणतात, सोबत रत्नमाणिका आहे, हे तिघी जणी आहेत. मग स्वामी तिघींची तपासणी करतात. स्वामी सांगतात, साधाईसा आमच्यासोबत येत आहेत, मग तुम्ही काय करणार? लहामाईसा म्हणते, जीजी येल्लो धाकुटे लेकोरे, ती माझी मुलगी आहे. शेवटी आईला आपली मुलगी किती मोठी झाली तर ती लहानच वाटत असते. ती धाकुटे लहान आहे, लेकरू आहे, तिच्यासाठी मला तिच्यासोबत यावं लागेल. समजा असं तरी जर नाही आलं, जर म्हणाले तर एरवी गोत्रा कुटुंबाचा बोलू लागेल, एकट्या मुलीला कुठं पाठवलं, गोत्र कुटुंब काय म्हणेल, आहे की नाही? आणि म्हणून मला तिच्यासोबत यावं लागेल. स्वामी म्हणतात, आईसे तरी तुम्ही एल्लोशी रक्षण म्हणा, तुम्ही तुमच्या साधाईसाला एल्लाईसाचं रक्षणासाठी सोबत येत आहात, सोबत रत्नमाणिका आहेत. स्वामी तिला विचार, बाई तुम्ही कशासाठी येत आहे? जीजी म्हणाले, येल्लोसी म्हणजे साधेशी, साधेचे आणि माझे एकी गोनियेचे संबळ, आमचे दोघांचंही एकच गाठोड आहे, एकाच गाठोड्यामध्ये तिची पण मात्रा आहे आणि माझी मात्रा. आता मात्रा एकत्र असल्यामुळे गाठोडं वेगळं नाही, एकत्र आहे, मग तिच्यासोबत मला यावं लागेल. म्हणाले स्वामी म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. मग स्वामी सांगतात, या रस्त्याने पुढे पाठक गेलेत, त्या रस्त्याने तुम्ही चला. आणि या तिघींनाही स्वामी पुढे मार्गस्थ करतात. स्वामी सांगतात, आम्ही पाठीमागून येऊ, तुम्ही पुढे जा, आम्ही पाठीमागून येऊ. खरं याच्या पाठीमागचं व्यवहार दक्षता फार मोठी आहे. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू लोकसंग्रह पाळणारे खऱ्या अर्थानं अवतार आहेत. जेव्हा आपण समुदायामध्ये राहतो, काल परवा गुढीपाडव्याचा सण झाला तेव्हा अनेकांनी प्रश्न विचारला होता, बहुताच्या समागमामध्ये राहतो तेव्हा हे लोकसंग्रह आपल्याला पाळणं अनिवार्य असतं, अन्यथा लोकांचा आपल्यावरती निंदा होते आणि त्या निंदा दूषणाला आपण निमित्त होतो. स्वामी सांगतात, आम्ही एकटेच आहोत आणि तुम्ही 4 बाईया, बाईसा आहेत सोबत 3, तुम्ही तिघी, तर हे पाहणाऱ्या लोकांना याबद्दल नकळत त्यांच्या मनात काही पापरूप क्रिया, अन्यथारूप क्रिया येईल. ते जर टाळायचे असेल तर तुम्ही तिघी जणी पुढे चला, मी आणि बाईसा आम्ही पाठीमागून येऊ. असं म्हटल्यानंतर मग साधाईसा पुढे निघाल्या पाठकांसोबत, स्वामी आणि पाठीमागून बाईसा पाठीमागून निघाल्यात. काही अंतर चालून गेल्या. आता स्वामींची चाल थोडीशी वेगवान आहे, साधाईसा तब्येतीने स्थूळ आहे, ती थोडी सावकाश चाललेली आहे. स्वामी जवळ यायचं त्याच्या लक्षात आलं आणि तिने पटकन आपल्या पायातल्या चपला काढून आपल्या हातामध्ये घेतल्या. पहा पूर्वीचे संकेत कसे होते. एखादा ज्येष्ठ व्यक्ती, आजही मी फार ग्रामीण भागामध्ये या गोष्टी पाहिल्यात, अतिशय जुन्या परंपरेमध्ये जर
गावामधले कोणी ज्येष्ठ मंडळी जर समोर बसलेली असेल तर महिला आपल्या पादत्राणं पायात घालून त्यांच्या समोरून न जाता हातामध्ये घेऊन बाजूला जाऊन मग ती पादत्राणं घालायची. साधायसा नकळत स्वतःच्या त्या वाहना हातामध्ये घेतल्या. स्वामी सांगतात, बाई या वाहना तुम्ही घाला, का फेडतात, का बाजूला करतात, घाला पायामध्ये. जीजी म्हणते, चालताना गोसाव्यावरी रज जाईल, माझ्या पायाच्या पादत्राणाची धूळ रजकण आपल्याकडे ओढेल, ही गोष्ट बरोबर नाही. मग असं म्हटल्यानंतर स्वामी म्हणतात, बाई तसं नाही, मार्गी चालताना तुम्ही ही गोष्ट, तुम्ही जेव्हा आम्ही बसलेलो असेल मग गोष्ट वेगळी, पण आपण रस्त्याने चालतो आहोत, मार्गी चालतं असं काही नाही. जीजी म्हणाले तरी मला हे काही संयुक्तिक वाटत नाही. स्वामी म्हणाले ठीक आहे. आणि मग असं म्हटलं, स्वामी म्हणतात, बाई आम्ही पुढे चालतो, तुम्ही आमच्या पाठीमागून या. आणि मग असं म्हटल्यानंतर स्वामी आणि बाईचा पुढे चालू लागल्या. पाठीमागून काही अंतराने साधाईसा, लहामाईसा आणि रत्नमानिका पुढे घाटाकडे अर्थात लोहसर खांडगाव, मग अशा पुढे घाटावर स्वामींचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आता या मिरीच्या संदर्भातलं ज्या लीळांचं आपलं चिंतन झालं, स्मरण झालं, या सर्व लीळांचं चिंतन करायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभू, या भक्तांना जसं आपण अवसर दिला, त्यांच्या पदार्थाचा स्वीकार केला, त्यासोबतच त्यांच्या वेगवेगळ्या मर्दना, मादने, दर्शन, भजन, सेवा, अर्चन या सर्व विधीचा आपण स्वीकार केला. अशाच प्रकारचा सेवा सन्निधानाचा योग आम्हाला प्राप्त व्हावा. जी कुशलता, जी एकनिष्ठता साधाईसाकडे पाहायला मिळाली, अशाच प्रकारची धर्मनिष्ठा आणि कुशलता आमच्यातही उतरली पाहिजे. कारण प्रत्यक्ष परमेश्वराच्या सन्निधानापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला इथे करावी लागते. अधिकरणाच्या, गुरुकुळाच्या मार्गाच्या सानिध्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. पहा, पण तुम्हाला मी उदाहरण देतो. जसं मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपल्याकडे वाहन आहे, हरकत नाही, थोडंसं अंतरावर उभं करा, 1-2 पावलं तरी चालत जा. मग एकदम आपली पादत्राणं मंदिराच्या समोर न ठेवता थोडं बाजूला ठेवा. कारण बऱ्याचदा काय होतं, स्थान एकदम, मंदिर छोटं असतं, स्थान एकदम जवळ असतं, आपल्या लक्षातही येत नाही आणि आपली पादत्राणं प्रत्यक्ष त्या पायऱ्यापर्यंत पोहोचतं. थोडंसं अंतरावर ठेवून आपण मंदिरामध्ये पोहोचावं. तिथे गेल्यानंतर अगोदर स्थान देखत ठेवी, आधी दंडवत घालावा असा शास्त्र संकेत आहे. स्थान पाहिल्यानंतर ती लीळा आपण आठवायची. उदाहरणार्थ, ज्या गावावरून आपण निघालो त्या स्थानाच्या वंदनाच्या हेतून त्या स्थानवंदनाच्या महत्त्वपूर्ण लीळांचं चिंतन करावं आणि आठवाव्यात या लीळा. तिथे पोहोचल्यानंतर स्थान देखत ठेवी, दंडवत घालावा आणि मग सर्व स्थान वंदन करून मग यथाशक्ती जे काही अर्पण करायचं असेल, गंध असेल, पुष्पहार असेल, फुलं असतील, विधी असेल, विडा असेल, उपहार असेल, हे अर्पण करावं. आणि हे झाल्यानंतर तिथे बसून त्या लीळेचं स्मरण करावं आणि नामाचा उच्चार करावा. अशा प्रकारचा प्रघात, नामसंकेताचा प्रघात आपल्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये पाहायला मिळतो. आज आम्ही मिरी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. या मिरी या स्थानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्वज्ञांचं 20 दिवसाचं वास्तव्य या परिसरामध्ये आहे आणि या वास्तव्यामध्ये स्वाभाविकतः ज्या काही विविध लीळा आपण इथे श्रवण केल्या, त्यांचं चिंतन आपल्याला पाहायला मिळालं. विडा ठेव बाबा, विडा ठेव, 1-2 मिनिटं. हे या सर्व विविध स्थानांचा निर्देश, संदर्भ, मर्दना मादने स्थान, सोबत चरणचारी उभे राहणे, बाहेरच्या बाजूला एक स्थान आहे. अशा प्रकारचे इथून देवा ते पाठवणे, साधा ते पुढे पाठवणे, मार्गी साधा ते वाहना लेववणे, अशा प्रकारच्या उत्तरार्धातील विविध लीळा या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असं हे ठिकाण आहे. महालक्ष्मीचं मंदिर. मी हे सर्व आपल्याला यासाठी दर्शन घडवितो की या निमित्तानं आपल्याला या विधीचं महात्म्य, विधीचं चिंतन या ठिकाणी करता यावं, यासाठीचा हा विषय आहे. आजच्या तिथून पुढे 7 दिवसाच्या सत्रामध्ये आपण अर्थात मी या ठिकाणी या ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या धर्मवार्तेसाठी इथे उपस्थित झालेलो आहे. एका सत्रामध्ये लीळाचरित्रावर आदरणीय महंत श्री पिलांस्कर बाबा हे निरूपण करणार आहेत आणि एका सत्रामध्ये ज्ञानप्रबोध या ग्रंथावरती मी थोडीशी सेवा या ठिकाणी करणार आहे. अर्थात हा विषय या ठिकाणचा आहे. इथे आपण विडा समर्पण करतो आहोत. सांगितलेल्या सर्व लीळांचा संदर्भ आपण या ठिकाणी आठवायचा आहे. या लीळा चिंतनातून स्वाभाविकतः अशाच प्रकारचा योग आणि चिंतन आपल्याला प्राप्त व्हावं अशा प्रकारची कामना या माध्यमातून करतो आहोत. आता विडा समर्पण करू आणि या माध्यमातून या सर्व अधिकरणांच्या उपस्थितीमध्ये
संवत्सर येथील राजयोग प्रकाशनाचे आदरणीय नितीन अप्पा, अमरावतीहून आदरणीय अमित दादा आहेत, सागर दादा आहेत, ही सगळी मंडळी या निमित्तानं या ठिकाणी आहेत. अर्थात आपल्या सगळ्यांना श्रुत आहे 2 दिवसापूर्वी आपण श्री चक्रपाणी चरित्र या ग्रंथाचा आपला प्रकाशन सोहळा संवत्सर या ठिकाणी संपन्न झाला आणि या सोहळ्यामध्ये जो ग्रंथ प्रकाशित झाला त्या संदर्भामध्येच काही भजन पूजनादी क्रिया इथे वांबुरीला काल होती. आम्ही सर्वजण काल वांबुरीला पोहोचलो आणि आज तिथला सर्व विधिविधान करून आज सकाळी लवकर तिथून निरोप घेऊन आम्ही वांबुरीवरून या ठिकाणी आपल्या मिरी या ठिकाणी येऊन पोहोचलो. या दृष्टीनं हा विधिविधान आपण या ठिकाणी समर्पित करीत आहोत. आपण सर्वजण या क्रियेच्या संदर्भातून इथे देवाला प्रार्थना करणार आहोत. त्या पद्धतीने या सर्व भक्तजनांच्या विधीचा आपण स्वीकार केला, त्या पद्धतीने या सर्व विधीचा स्वीकार करावा अशी कामना या निमित्तानं आपण करू शकतो. कॅमेरा देहू विठ्ठलवाडी या ठिकाणी वास्तव्याला असणारे आदरणीय पिलांस्कर बाबा यांच्या आयोजनातून हा सोहळा या ठिकाणी देण्यात पुढे. नागपत्र कराचे प्रतिज्ञाही सुपारींची भाववेदा तुझर्पितो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. आपल्या धर्मवार्तेचा वेळ संपलेला आहे. ज्या ज्या ठिकाणचं रेकॉर्डिंग आपल्याला पाठवायचं ते मी जरूर उपलब्ध करून व्हावं. आज वेळ संपतोय, आपण या ठिकाणी आता थांबतो. दंडवत हो.